नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सूर्याला चंद्राला डाग आहे, परंतु आमच्या जरांगे पाटलाला कुठल्याही कसल्याच राजकीयाचा डाग नाही. कुठंच त्यांनी कुठली लाच फूच आतापर्यंत कुठंच काय घेतलेली नाही. परंतु असे काही षडयंत्र तयार करत आहेत आमच्या दादाला बदनाम करण्यासाठी. परंतु असे भोंदू बाबा अनेक समाजामध्ये फूट पाडतील येतील. समाजानं असल्या भोंदूचा पाठिंबा द्यायचा नाही. 7 कोटी समाज जरांगे दादाच्या पाठीमागे आहे आणि आम्ही अशा भोंदू बाबाला थारा देणार नाही. जर जास्तीच केलं तर तशा भोंदू बाबाला सडेतोड उत्तर देऊ आणि तुडून काढल्याशिवाय राहणार नाही मराठा समाज. आम्ही सक्त या गोष्टीला विरोध करतो. चंद्राला अजून एक वेळ सांगतो, चंद्राला डाग आहे परंतु आमच्या जरांगे दादाला कुठेही डाग नाही भ्रष्टाचाराचा. अजूनही लाचार ही शासनाच्या दावणीला बांधलेले कुत्रे लाचार पैशासाठी काही करून इथं आमच्या दादावर आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ही कधीच त्यांचा आरोप सक्सेस होणार नाही. आणि आमच्या पूर्णपणे दादाच्या मराठा समाजाच्या मागण्या आम्ही आरक्षण ओबीसीतूनच घेणार. आरक्षण कुणाच्या बापाचं नाही तर आमच्या हक्काचं आहे. आणि आरक्षण ही कुणा भीक मागून घेत नाही. आम्ही कायद्याने आरक्षण घेत आहे. एकच सांगतो, अन्याय फार झाला, आता न्याय पाहिजे. या मराठ्याला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. सुरुवातीलाच करायला पाहिजेत ना आरोप करायचे तर सुरुवातीला सांगायला पाहिजे काय आहे. तर आता काशाने झाली, मग आता याच्या मागं कोणतरी आहे आणि हा भाडोत्री महाराज आहे, भाड खाऊ महाराज आहे. हा कार्यक्रम जरी करीत असला, महाराज जरी असला, तर लोकांच्या टाळूवरचं लोणी खाऊन हा समाज प्रबोधन करतो. आणि हा काय सांगतो, जरांगे पाटील असे, जरांगे पाटील तसे. आजच का म्हणतो, आजच का गरळ वाकायला, इथून पाठीमागं का नाही बोलला. मग यांनी कुठंतरी काहीतरी लाच घेतली कुणा हा आता कुत्र्यासारखं भोगतोय. तू म्हणाले यांच्या पाठीमाग कोणातरी हात आहे, कोणाचा असावा काय वाटतं तुला? ते काय सांगता येत नाही, पण आजच का बोलतोय हा, आतापर्यंत का नाही बोलला. इथून पाठीमागे दुसरे जे बोलत होते ते बोलत होते, पण हा आज का बोलतोय. मराठा असून हा आज मराठ्याच्या आंदोलनाला का आज जरांगे पाटलाला बदनाम करायचं का काम करतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील रोज खोटं बोलतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही, समाजाला भडकावतात, हिकेखोर माणूस आहे असं त्यांचं म्हणणं. मग तुला आजच कळालं का ते. इथून मागं तू बोलला असतं तर आम्ही समजून घेतलं असतं. तू आज का बोलायला, तू झोपीतून उठल्यासारखा अचानक उठला आणि लागला बरळायला तू काही पण. हे पण बघावं लागेल ना आपल्याला.